जय हिंद मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे कोल्हापुरी प्लंबर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वॉल हँगिंग कमोड कसे फिट करतात, कसे इन्स्टॉल करतात हे बघणार आहोत। यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मित्रांनो, हे जे तुम्ही बघत आहात हा इस्को जागवारचा वॉल हँगिंग कमोड आहे। मित्रांनो, याला कसं इन्स्टॉल करायचं याची पूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। मित्रांनो, हे तुम्ही जे तुम्ही बघा लागलाय हे सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत। याचं फॅन कनेक्टर आहे, रॅक बोल्ट आहेत, अशा एमसील आहे, अशा प्रकारे सगळे इन्स्ट्रुमेंट आपण घेतलेले आहे। मित्रांनो, तरी आपण मित्रांनो आता मापनं कटिंग करून घेतलेलं आहे। हे इनलेट आहे कमोडचं, फ्लशचं कट करून घेतलेलं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता। आता आउटलेट पण आपण कट करत आहोत। मित्रांनो, इथं पॅन कनेक्टरचा आपण वापर करायला लागले। यासाठी आम्ही आहे ना प्लस टू प्लस पीस कट मारायला लागले, टाईल्सला प्लस कट मारायला लागले, कारण का आपण इथं पॅन कनेक्टर वायसरचा यूज करणार आहे। मित्रांनो, हे बघा, आता आपण कट करून झालेलं आहे इनलेट आउटलेट। तर आपण आहे ना असं माप रॅक बोल्टचं माप घेण्यासाठी आपण असं आहे ना कमोड अशा प्रकारे लावायचा आहे। कमोड अशा प्रकारे लावल्यानंतर मित्रांनो त्यावर लेवल पाटली ठेवून व्यवस्थित बबल लेवल बघायची व्यवस्थित आणि मार्किंग करायचं। मार्किंग कशा प्रकारे करायचं आहे तर मस्त या व्हिडिओमध्ये दाखवतो। मित्रांनो, हे बघा, अशा प्रकारे मार्किंग करायचं आहे बबल लेवल बघून, लेवल पाटली। आणि कमोड जे आहे मित्रांनो, आपली कमोडची पूर्ण शीट ही टाईल्सला प्लस झाली पाहिजे। मित्रांनो, हे बघा, दोन्हीकडनं आपण मार्किंग करून घ्यायला। काय विषय आहे इथं? चल या बाजूला घ्या। हे बघा मित्रांनो, आता मार्किंग करून आपले झालेले आहे। आता कशा प्रकारे डील करायचं आहे हे तुम्ही बघू शकता। हे बघा, सगळ्यात पहिला आपण येत आहे ना 6 mm बीडचं यूज केलेलं आहे, कारण टाईल्स क्रॅक होईल यासाठी आहे ना आपण 6 mm बीडचा यूज केलेला आहे। नंतर आपण 16 mm बीडचा यूज करून आहे ना वॉलला मोठे केलेले आहे। अशा प्रकारे डील करायचं आहे। मित्रांनो, हे इझी आहे। अनेक पद्धत आहे, ती पद्धत आम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आम्ही तिथं आहे ना कोर बीडचा यूज केलेला आहे। मित्रांनो, 18 mm कोर बीडचा यूज केलेला आहे, तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता। कोर बीडनं मित्रांनो आपण कोर केले ना टाईल्स बरोबर त्याच मापाचे कट होतात आणि ते पण इझी फिटिंग आहे। मित्रांनो, दोन्ही पण पद्धत आपण वापरू शकता। आपल्याकडे कोर बीट नसेल तर आपण 6 mm बारचा पहिला यूज करायचा मित्रांनो, नंतरनं 16 mm 18 mm नाही तर 16 mm बारनं ड्रिल करायचा आहे। मित्रांनो, हे बघा, ड्रिल झाल्यानंतर मित्रांनो फास्टनट घालून असे रॅक बोर्डला टाईट करून घ्यायचे आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघा लागला। हे बघा, अशा प्रकारे एक रॅक बोल्ट आपला टाईट झालेला आहे। आता दुसरा आपण रॅक बोल्ट मित्रांनो टाईट करत आहे। मित्रांनो, रॅक बोल्ट टाईट होईपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, जर तुमची काहीतरी शंका असेल तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि तुम्ही कशा प्रकारे इन्स्टॉल करता वॉल हँगिंग कमोड ते आम्हाला सांगू शकता। मित्रांनो, आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यात जॉईन होण्यासाठी आमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तिथं तुम्ही जाऊन एक मिस कॉल द्या आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा। तिथं हाय कोल्हापुरी प्लंबर एवढंच टाईप करायचं आहे आणि आम्ही तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही आम्हाला मेसेज केला तर यासाठी आमच्या प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी ना व्हॉट्सअपवर आमच्याबरोबर कनेक्ट राहा। मित्रांनो, आता व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितलेले यासाठी तुमचं धन्यवाद। मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या सपोर्टची गरज आहे। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मित्रांनो, आता हे फायनल आपण टाईट करून घेतलेले आहे। हे बघा, अशा प्रकारे ह्या बाथरूमची फिटिंग आहेत। मिक्सर, हँड शॉवर, हँड स्प्रे
फ्लश वॉल हे बघा. आता आपण टेस्टिंग घ्यायला लावले कमोडची. हे बघा अशा प्रकारे आपण फिट केलेलं आहे.